नमस्कार. लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्ट इन क्लास 9 2026-27च्या या प्रवेश परीक्षेमध्ये कोण ॲप्लाय करू शकतो? कोणाची पात्रता असेल तर तो विद्यार्थी सदरील परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकतो. त्याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. चला तर मग पाहूया आजचा हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. एलिजिबिलिटी टू ॲप्लाय. इयत्ता 9वीच्या परीक्षेसाठी कोण ॲप्लिकेशन करू शकतो याविषयीची माहिती आता आपण बघूया. हू इज एलिजिबल. आता बघा, पहिला जो पॉईंट आहे तो पॉईंट असा आहे की या परीक्षेसाठी कोण पात्र आहे. एक, ओनली दोज कॅन्डिडेट्स हू आर बोनाफाईड रेसिडेंट्स ऑफ द डिस्ट्रिक्ट कन्सर्न वेअर विश टू ॲप्ली अँड शुड हॅव रेसिडेंट टू द सेम डिस्ट्रिक्ट. पहिलीच कंडिशन आहे की जो विद्यार्थी फॉर्म भरू इच्छितो तो त्या जिल्ह्याचा मूळ रहिवासी असला पाहिजे. नंतर दुसरा पर्याय, ओनली दोज कॅन्डिडेट्स हू आर बोनाफाईड रेसिडेंट्स अँड स्टडिंग इन क्लास 8 ड्युरिंग द अकॅडमिक सेशन 2025-26 इन वन ऑफ द गव्हर्नमेंट recognized schools in district where Jawahar Navodaya Vidyalaya is functioning and where admission is sought are eligible. दुसरं सुद्धा ऑप्शन, दुसरं जी क्रायटेरिया आहे, जी एलिजिबिलिटी आहे ती लक्षात घेण्यासारखी आहे. एक तर तो त्या जिल्ह्याचा रहिवासी पाहिजे आणि तो इयत्ता 8वीमध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये एखाद्या मान्यताप्राप्त शाळेत किंवा सरकारी शाळेत शिकत असलेला विद्यार्थी सदरील परीक्षेला ॲप्लिकेशन करू शकतो. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो पुढचा पॉईंट बघूया. तिसरा पॉईंट आहे, या ठिकाणी डिस्ट्रिक्ट ऑफ रेसिडन्स, डिस्ट्रिक्ट ऑफ क्लास 8 स्टडी शुड बी सेम इन द रिस्पेक्ट ऑफ कॅन्डिडेट्स हू डिझायर टू अप्लाय ॲडमिशन टू क्लास 9 सेशन 2026-7 इन द JNV लोकेटेड इन द सेम डिस्ट्रिक्ट. तिसरं जे कंडिशन आहे ती म्हणजेच त्याचा रेसिडेन्सचा जिल्हा म्हणजेच मूळ रहिवासी जिल्हा आणि 8वी शिकत असलेला जिल्हा हा सेम असला पाहिजे आणि त्याच जिल्ह्यामध्ये तो प्रवेश पात्र ठरवू शकतो. म्हणजेच एखादा विद्यार्थी पालघर जिल्ह्याचा रहिवासी आहे आणि तो पालघरमधल्याच एखाद्या शाळेमध्ये शिकत आहे तर तो पालघर जिल्ह्यामध्ये असलेल्या नवोदय विद्यालयामध्येच प्रवेश घेऊ शकतो. पुढचा जो मुद्दा आहे, डेट ऑफ बर्थ ऑफ द कॅन्डिडेट मस्ट बिटवीन 1st May 2011 and 31st July 2013, both dates inclusive. This is applicable to all categories of candidates including those who belong to the scheduled caste and scheduled tribes. म्हणजेच ज्या विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2011 आणि 31 जुलै 2013 या दिवशी किंवा त्याच्यामध्ये झालेला असेल तरच तो विद्यार्थी सदरील परीक्षा देऊ शकतो. पुढचा पॉईंट, नवोदय विद्यालय समिती रिझर्व्स द राईट टू रेफर एनी कॅन्डिडेट टू अ मेडिकल बोर्ड कन्फर्मेशन ऑफ द एज ऑफ कॅन्डिडेट इन केस ऑफ एनी डाऊट रायजेस अबाउट द एज ऑफ द बेसिस ऑफ सर्टिफिकेट प्रोड्यूस बाय द कॅन्डिडेट बिफोर कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन. द डिसिजन ऑफ द मेडिकल बोर्ड विल बी फायनल अँड बाइंडिंग. बघा, जर एखाद्या विद्यार्थ्याच्या वयाच्या बाबतीत काही शंका निर्माण झाली तर नवोदय विद्यालय हे त्या विद्यार्थ्याची मेडिकल बोर्डकडे मेडिकल टेस्ट करू शकते. जर त्याच्यामध्ये काही आढळून आल्यास तर त्याला तो जो मेडिकल बोर्ड निर्णय घेईल तो फायनल असेल आणि त्याच्यामुळे त्याचं ॲडमिशनसुद्धा रद्द होऊ शकतं. पुढचा पॉईंट, या ठिकाणी बघा, ओनली इंडियन नॅशनल्स हू आर स्टडिंग इन क्लास 8 इन इंडिया इन द डिस्ट्रिक्ट कन्सर्न आर एलिजिबल टू अप्लाय. फक्त भारतीय असलेला म्हणजे ज्याचं राष्ट्रीय तो भारतीय आहे तोच, की जो इयत्ता 8वीमध्ये शिकत आहे तोच विद्यार्थी त्या संबंधित जिल्ह्यामध्ये सदरील परीक्षेसाठी ॲप्लिकेशन करू शकतो. अशा प्रकारे हे लॅटरल एंट्री सिलेक्शन टेस्टसाठी कोणते विद्यार्थी ॲप्लिकेशन करू शकतात, त्यांचं वय किती असलं पाहिजे किंवा त्यांची जन्मतारीख ही कोणत्या वर्षामध्ये असावी याविषयीची माहिती आज आपण या ठिकाणी घेतलेली आहे. चला तर भेटूया अशा एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. माहिती आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.